नमस्कार मित्रांनो, मी विक्रम मसुरकर स्वागत करतो तुमचं. संपूर्ण जावा प्रोग्रामिंग मराठीमधून आपण शिकतो. तर आज आपण चालू करूया सिलेबस, की आपण ह्या पूर्ण सिरीजमध्ये काय काय कव्हर करणार आहोत. तर फर्स्ट आपण बघू जावा काय आहे, त्याच्यानंतर हिस्ट्री ऑफ जावा, जावा कशी सुरुवात झाली, त्याचे फीचर्स काय काय आहेत, त्याच्या अगोदरची जी आपली प्रोग्रामिंग लँग्वेज आहे C++ आणि जावा याच्यामध्ये फरक काय आहे. नंतर आपण एक जावाचा प्रोग्राम करून पाहणार आहे इक्लिप्स ह्या IDE मध्ये. त्याच्यानंतर आपण शिकू JDK, GRE आणि JVM काय आहे, ते कसं काम करतं याबद्दल थोडीशी माहिती घेऊ आपण. त्याच्यानंतर जावा मधले व्हेरिएबल्स आणि डेटा टाइप्स कसे असतात तर ते बघून घेऊ. त्याच्यानंतर ऑपरेटर्स वरती काम करू आपण. नंतर कीवर्ड्स कोणते कोणते जावा मध्ये डिफाईन्ड आहेत तर ते सगळे बघून घेऊ. त्याच्यानंतर पॉईंट येतो कंट्रोल स्टेटमेंट्स. तर कंट्रोल स्टेटमेंट मध्ये येत आहेत इफ एल्स स्टेटमेंट, त्याच्यानंतर स्विच स्टेटमेंट. तर हे स्टेटमेंट्स कसे काम करतात ते बघू आपण. लूप कसे काम करतात, फॉर लूप कसे काम करेल, व्हाईल लूप कसा काम करेल आणि डू व्हाईल लूप कसा काम करेल. तर हे वन बाय वन आपण बघू. त्याच्यातच अनेक आहे ब्रेक अँड कंटिन्यू पण आहे, तर ते पण आपण बघू की कसं काम करतंय. त्याच्यानंतर जावामध्ये कमेंट्स कशा देतात त्या आपण बघून घेऊ. त्याच्यानंतर बेसिक प्रोग्राम, तर जावामध्ये थोडेसे बेसिक प्रोग्राम्स आपण बघून घेऊ की कसं प्रोग्रामिंग आपण इक्लिप्स थ्रू बेसिक प्रोग्राम कसे करू शकतो. नंतर बघणार आहोत ऑब्जेक्ट क्लास हा मेन पॉईंट असेल. त्याच्यामध्ये आपण ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंगच्या कन्सेप्ट बघणार आहोत. त्याच्यामध्ये येते नेमिंग कन्व्हेन्शन, काय आहे ॲक्च्युली नेमिंग कन्व्हेन्शन, कशा प्रकारे आपण देतो नेमिंग कन्व्हेन्शन. त्याच्यानंतर ऑब्जेक्ट काय आहे आणि क्लास काय आहे, मेथड्स कशा काम करतात, कन्स्ट्रक्टर कशा काम करतात, किती टाईपचे कन्स्ट्रक्टर्स आहेत, कसे डिक्लेअर करू शकतो आपण, या सगळ्या गोष्टी आपण त्याच्यामध्ये बघणार आहोत. त्याच्यानंतर स्टॅटिक कीवर्ड, तर ते स्टॅटिक कीवर्ड आपण व्हेरिएबल सोबत वापरलं तर काय फरक पडेल, मेथड सोबत वापरलं तर काय फरक पडेल, तर या सगळ्या गोष्टी बघणार आहोत. त्याच्यानंतर धिस कीवर्ड पण आहे, तर त्याचा काय उपयोग आहे या गोष्टी पण आपण बघू याच्यामध्ये. त्याच्यानंतर इनहेरिटन्स, दॅट इज ए रिलेशनशिप म्हणतो आपण त्यांना. तर इनहेरिटन्स, संपूर्ण इनहेरिटन्स आपण बघू की कसं वर्क होतं इनहेरिटन्स. त्याच्यानंतर ॲग्रिगेशन, दॅट इज हॅज ए रिलेशनशिप म्हणतो. तर हे इज ए रिलेशनशिप काय आहे, हॅज ए रिलेशनशिप काय आहे, तर हे संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत. नंतर पॉलिमॉर्फिझम. पॉलिमॉर्फिझम मध्ये येतं मेथड ओव्हरलोडिंग. मेथड्स आपण ऑलरेडी शिकलेलो असतो, त्या ओव्हरलोड कशा करायच्या ह्या सगळं बघून घेऊ. त्याच्यानंतर त्याच मेथड ओव्हरराईड कशा करायच्या या सगळं शिकून घेऊ आपण. नंतर कोव्हेरियंट रिटर्न टाईप कसे असतात, सुपर कीवर्ड काय आहे ऍक्च्युली, त्याचं काम काय आहे, इन्स्टन्स इनिशियलायझर ब्लॉक काय असतो, ओके. देन फायनल कीवर्ड काय आहे, देन रन टाइम पॉलिमॉर्फिझम कसं वर्क करतं, डायनामिक बाइंडिंग कसं वर्क करतं, या सगळ्या गोष्टी आपण एक एक करून बघणार आहोत. नंतर इन्स्टन्स ऑफ ऑपरेटर काय काम करतं आणि ते कसं वर्क करेल याच्याबद्दल संपूर्ण माहिती. तर सांगायचा एकच उद्देश की आपण जे काय टॉपिक्स कव्हर करणार आहोत तर थेअरी सोबत मॅक्झिमम आपण प्रॅक्टिकल अप्रोच ठेवणार आहोत. तर कोणतीही कन्सेप्ट घेतली तर त्याच्यावरती आपण प्रॅक्टिकल अप्रोच म्हणजे प्रॅक्टिकल करूनच पुढची कन्सेप्ट आपण स्टार्ट करू. ओके. तर नंतर जो आहे तो जावा ॲब्स्ट्रॅक्शन कन्सेप्ट आहे. याच्यामध्ये ॲब्स्ट्रॅक्ट क्लास कसा आहे, काय आहे ॲब्स्ट्रॅक्ट क्लास, का घेतात ॲब्स्ट्रॅक्ट क्लास, त्याच्यानंतर इंटरफेस काय आहे आणि ॲब्स्ट्रॅक्ट क्लास आणि इंटरफेस मधला फरक काय आहे, हे सगळ्या गोष्टी बघू आपण याच्यामध्ये. त्याच्यानंतर येतं जावा अरेज. तर ही एक मोठी कन्सेप्ट आहे ज्याच्यामध्ये आपण वन डायमेन्शनल अरे, टू डायमेन्शनल अरे कसे वर्क करतात विथ मल्टिपल प्रोग्राम्स आपण बघू याच्यामध्ये की कसं अरे सोबत काम करायचं. नंतर आहे ओप्स मिसलेनियस, थोडेसे कन्सेप्ट आहेत दॅट इज म्हणजे ऑब्जेक्ट क्लास काय आहे, ऑब्जेक्ट क्लोनिंग कसं करू शकतो आपण, मॅथ क्लास, मॅथमॅटिकल क्लासेस जे असतात जसे स्क्वेअर रूट, क्यूब रूट, बरेचसे क्लासेस आहेत तर ते कसे वर्क करू शकतो आपण, कसे घेऊ शकतो शॉर्टकट. त्यानंतर रॅपर क्लासेस काय आहेत, त्याचं काम काय आहे, काय इन्व्हेंट झाले, तर या सगळ्या गोष्टी बघू. त्यानंतर जावा रिकर्शन काय आहे हे बघू. कॉल बाय व्हॅल्यूज, फक्त कॉल बाय व्हॅल्यूज का, कॉल बाय रिकर्शन का नाही, या सगळ्या गोष्टी आपण याच्यामध्ये बघू.
त्याच्यानंतर स्ट्रिक्ट FP कीवर्ड बघू कसं काम करतो. जावा डॉक टूल्स पण आहेत त्याच्यामध्ये. नंतर आपण बघणार आहोत कमांड लाईन आर्ग्युमेंट्स. ओके, ARG म्हणजे आर्ग्युमेंट्स, कसे आपण आर्ग्युमेंट्स कमांड लाईन थ्रू देऊ शकतो. त्याच्यानंतर आहे ऑब्जेक्ट वर्सेस क्लास. ऑब्जेक्ट काय आहे आणि क्लास काय आहे या सगळ्या गोष्टी बघू. त्याच्यानंतर पॉईंट्स येतात एक्सेप्शन हँडलिंग अँड जावा इनर क्लासेस. सर, एक्सेप्शन हँडलिंग म्हणजे काय? एक्सेप्शन म्हणजे काय? तर ते हँडल कसं करू शकतो आपण? त्यासाठी कोणते कोणते कीवर्ड्स, कोणते कोणते ब्लॉक्स आपण यूज करू शकतो? जसं ट्राय ब्लॉक, कॅच ब्लॉक आहे, फायनली ब्लॉक आहे. हे सगळे ब्लॉक कसे वर्क करू शकतो? त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी आहेत. कोणते कोणते टाईपचे एक्सेप्शन्स आहेत, या सगळ्या गोष्टी आपण याच्यामध्ये शिकणार आहोत. त्याच्यानंतर जावा इनर क्लासेस. क्लासेसच्या आत जर आपण क्लास घेतला तर ते कसे परफॉर्म होऊ शकतात, या सगळ्या गोष्टी आपण जावा इनर क्लासेसमध्ये बघणार आहोत. नंतर जावा स्ट्रिंग. ओके, स्ट्रिंग वरती बरेचसे फंक्शन्स आहेत किंवा बरेचसे प्रोग्राम आपण बघणार आहोत. त्याच्या थ्रू आपल्याला कळेल की ऍक्च्युली स्ट्रिंग कशी वर्क करते किंवा स्ट्रिंग थ्रू आपण कसं वर्क करू शकतो. या सगळ्या एक्सेप्शन्स हँडलिंग अँड जावा इनर क्लासेस. त्याच्यानंतर आपण बघणार आहोत मल्टी थ्रेडिंग. सो थ्रेडिंग म्हणजे काय, या सगळ्या गोष्टी असतील याच्यामध्ये. त्याचे लाईफ सायकल कसे असतील, स्टार्ट कधी होतो, एंड कधी होतो, कसा क्रिएट करू शकतो आपण, शेड्यूलर काय असतं, दॅट इज थ्रेड शेड्यूलर म्हणतो आपण, तर ते कसं काम करतं. स्लिपिंग अ थ्रेड, थ्रेड स्लिप मध्ये मोड मध्ये कसा टाकायचा, त्याला ऍक्टिव्हेट कसा करायचा. त्याच्यानंतर कॉलिंग रन मेथड, जी मेन मेथड असते आपली रन मेथड, तर ती कशी कॉल करायची, त्याच्यावरती वेगळे वेगळे लूप्स अप्लाय करून बघू आपण. त्याच्यानंतर जॉईनिंग अ थ्रेड, मल्टिपल थ्रेड्स आपण एकत्र कसे घेऊ शकतो. त्याच्यानंतर थ्रेड्सला वेगवेगळी नावं कशी देऊ शकतो किंवा प्रायोरिटी कशी सेट करू शकतो आपण थ्रेडची, ग्रुप्स कसे असतात थ्रेडमध्ये. त्याच्यानंतर शटडाऊन हुक म्हणजे काय असेल, परफॉर्मिंग मल्टिपल टास्क युजिंग थ्रेड्स आपण बघू शकतो. त्याच्यानंतर गार्बेज कलेक्शन काय आहे, तर गार्बेज कलेक्शन म्हणजे जे आपल्या कम्प्युटरमध्ये अननेसेसरी डेटा असतो, ओके, जेव्हा आपण प्रोग्रामिंग रन करत असतो, ओके, तर तो रिकामा केला पाहिजे. तर तो कसा रिकामी करू शकतो आपण, वापरात न आलेला स्पेस कसा रिकामी करू शकतो, या सगळ्या गोष्टी बघू. त्याच्यानंतर रन टाइम क्लास बघणार आहोत. ओके, त्याच्यानंतर येतं सिंक्रोनायझेशन. सिंक्रोनायझेशन म्हणजे काय आहे, सिंक्रोनाइज ब्लॉक काय असतात, स्टॅटिक सिंक्रोनायझेशन काय आहे, डेडलॉक इन जावा, या सगळ्या गोष्टी आपण वन बाय वन बघणार आहोत. त्याच्यासोबत त्यांचे प्रॅक्टिकल्स पण करणार आहोत आपण. प्रत्येक गोष्ट विथ प्रोग्राम आपण शिकणार आहोत. त्याच्यानंतर येतं इंटर थ्रेड कम्युनिकेशन. इंटर थ्रेड म्हणजे थ्रेडच्या थ्रेड, एक दोन थ्रेड्स असतील तर त्यांच्यामध्ये कम्युनिकेशन कसं करू शकतो आपण. इंटरप्टिंग थ्रेड कसं आहे, त्याच्यानंतर रिएंट्रांट मॉनिटर म्हणजे काय, या सगळ्या गोष्टी आपण शिकणार आहोत. त्याच्यानंतर असतील जावा इनपुट आउटपुट, स्ट्रीम रीडर किंवा बफर रीडर, ह्या सगळ्या गोष्टी कशा वर्क करतो आपण. जावा डेट वरती आपण काम करणार आहोत की जे आपल्या सिस्टीम मध्ये डेट आहे तर त्याच्यावरती कसं काम करू शकतो, डे कसा घेऊ शकतो, टाइम कसं घेऊ शकतो, मंथ, डे, इयर, किंवा टाइम मध्ये म्हटलं तर मिनिट, सेकंद, आवर्स, या फॉर्मॅट मध्ये कसे आपण प्रिंटिंग करू शकतो, या सगळ्या गोष्टी जावा डेट्स मध्ये बघणार आहोत. त्याच्यानंतर जावा कन्व्हर्शन्स. आता कन्व्हर्शन्स म्हणजे काय, जे आपण पहिला डेटा टाइप शिकणार आहोत. इंटिजर आहे, फ्लोट आहे, कॅरेक्टर आहे, स्ट्रिंग आहे, असे बरेचसे डेटा टाइप्स आहेत. त्याच्यानंतर हेक्साडेसिमल नंबर्स आहेत, ऑक्टल नंबर आहेत, असे बऱ्याचशा ज्या गोष्टी आहेत तर त्या कन्वर्ट कशा करू शकतो, एक डेटा टाइप मधून दुसऱ्या डेटा टाइप मध्ये किंवा एक फॉर्मॅट मधून दुसऱ्या फॉर्मॅट मध्ये कसं कन्वर्जन करायचं, त्यासाठी कोणते कोणते मेथड्स वापरले जातात, या सगळ्या गोष्टी आपण जावा कन्व्हर्शन्स मध्ये बघू, विथ प्रॅक्टिकल किंवा विथ प्रोग्राम म्हणू शकतो आपण त्याला. त्याच्यानंतर जावा कलेक्शन हा सगळ्यात मेन पार्ट आहे कोर जावा मधला. याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी येतात. कलेक्शन फ्रेमवर्क काय आहे, त्याच्यानंतर अरे लिस्ट काय आहे, आपण याच्यामध्ये बघणार आहोत की अरे का होता हा, त्याच्यानंतर अरे लिस्ट का आलं, नंतर लिंक लिस्ट बघू आपण, त्याच्यानंतर दोन्ही मधला फरक, अरे लिस्ट आणि लिंक लिस्ट मधला. त्याच्यानंतर हॅश सेट, लिंक्ड हॅश सेट काय आहे, ट्री सेट काय आहे, क्यू अँड प्रायोरिटी क्यू कशी काम करते, डी क्यू आणि अरे डी क्यू कशी काम करते. त्याच्यानंतर मॅप इंटरफेस, हॅश मॅप, लिंक्ड हॅश मॅप, ट्री मॅप, अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर आपण म्हणतो हॅश टेबल एक आहे, त्याच्यानंतर इनम सेट आणि इनम मॅप,
तर ह्यांची आपण विथ प्रोग्राम आपण कन्सेप्ट या शिकणार आहोत. त्यानंतर कलेक्शन क्लास काय आहे, सॉर्टिंग कलेक्शन्स काय आहेत, त्याच्यानंतर कंपॅरेबल आणि कंपॅरेटर मधला फरक काय आहे, दोन्हींचं काय काम आहे, त्याच्यानंतर प्रॉपर्टीज क्लास कसा असतो, अरे लिस्ट वर्सेस वेक्टर काय आहे, वेक्टर काय म्हणतात वेक्टर नेमकं, त्याच्यानंतर स्टॅक कसं काम करेल, कलेक्शन इंटरफेस कसा काम करतो, त्याच्यानंतर इटरेटर इंटरफेस कसा काम करतो, ह्या सगळ्या गोष्टी आपण प्रॅक्टिकली बघणार आहोत. त्याच्यानंतर DQ इंटरफेस म्हणतो त्याला, नंतर कनकरंट हॅश मॅप पण आहे. तर या सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये, कनकरंट लिंक क्यू, या सगळ्या गोष्टी आपण वन बाय वन बघणार आहोत. त्याच्यानंतर येतं जावा JDBC डेटाबेस. ज्यावेळी आपण यूज करतो एखाद्या प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये किंवा एखाद्या प्रोजेक्ट मध्ये, तर तो कसा कनेक्ट करायचा त्याचे इंट्रोडक्शन आपण बघू. जे ड्रायव्हर्स कोणते कोणते आहेत जावा डेटाबेस साठी, त्याच्यानंतर कनेक्टिव्हिटी स्टेप्स कशा कशा असतात, वन बाय वन आपण कनेक्शन करून बघू आपला प्रोग्राम डेटाबेसची. त्याच्यानंतर MySQL सोबत आपण आपल्या डेटाबेस किंवा आपल्या प्रोग्रामचं कनेक्टिव्हिटी करू. त्याच्यानंतर ड्रायव्हर मॅनेजर काय आहे, कनेक्शन्स काय असतात ऍक्च्युली, त्याच्यामध्ये जे वेगळे वेगळे स्टेटमेंट्स वापरतो तो स्टेटमेंटचं काम काय आहे, रिझल्ट सेट ऍक्च्युली कसा काम करेल, त्याच्यानंतर स्टेटमेंट्स असतात जसे प्रिपेअर्ड स्टेटमेंट आहे, हे कसं काम करतं, रिझल्ट सेट मेटाडेटा काय आहे नेमकं, डेटाबेस मेटाडेटा काय आहे, ऍक्च्युली मेटाडेटा म्हणजे काय, या सगळ्या गोष्टी पण आपण बघणार आहोत. त्याच्यानंतर आपण बघू इमेज कशी स्टोअर करायची, इमेज कशी रिट्राईव्ह करायची. ओके, याच्या अगोदर आपण बघणार आहोत की नॉर्मल टेक्स्ट कसा, डेटा कसा आपण स्टोअर करू शकतो, डेटा कसा रिट्राईव्ह करू शकतो वन बाय वन. ओके, नंतर इमेज स्टोअर करणे, इमेज रिट्राईव्ह करणे, त्याच्यानंतर कॉलेबल स्टेटमेंट्स काय असतात, ट्रान्झॅक्शन मॅनेजमेंट नेमकं काय आहे, की आपण जे काय ट्रान्झॅक्शन करतो त्यांची मॅनेजमेंट कशी आपण करू शकतो. त्याच्यानंतर मल्टिपल बॅच प्रोसेसिंग. ओके, बॅच प्रोसेसिंग एक कन्सेप्ट चांगली आहे, ती कशी करायची वन बाय वन बघू आपण ते. त्याच्यानंतर रॉ सेट इंटरफेस पण बघणार आहोत. तर हा झाला आपला पूर्ण जावा प्रोग्रॅमिंगचा सिलेबस, आणि तो पूर्ण आपण बघणार आहोत मराठीमध्ये. तर चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू, बाय बाय.